बरं, आपल्या वर्गामध्ये सर्वात खोडकर विद्यार्थिनी कोण होते? मुली की मुलगा? विद्यार्थिनी म्हणजे कोण? कालिदास. मुलीमध्ये विद्यार्थिनी याचा अर्थ होतो मुलगी. तुम्ही कालिदासच का निवडला? सॉरी. कालिदास सर्व मुली तुमच्यावर आरोप करतात खोडकरपणाबद्दल आणि सर्वच बाजूनं. लहानपणापासूनच त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्याच मित्रमैत्रिणीसोबत त्याच वर्गामध्ये त्याच डेस्कवर बसून गप्पा मारतात कसं वाटतं? खूप मस्त वाटलं. एकदम मज्जा एन्जॉय केलो. तो दिवस परत अनुभवता आलं. खूप काही आठवणी आहेत. आता सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटलो. पहिल्याचे सगळे आठवणी आठवलेत. आता शिक्षकांना भेटलो. सगळं खूप छान वाटायला. खूप चेंज पण झाले आल्यापासून. मला मार खाल्लेलं भरपूर आठवतं. ज्यावेळेस मॉनिटर असायचं आमच्या बोर्डावर नावं लिहायचं आणि सर आले किंवा मॅडम आल्या की ज्यांची नावं आहेत त्यांना उभं करायचे आणि मारायचं. त्याच्यामध्ये कालिदासचा भरपूर हात आहे आम्हाला मार खाऊ घालण्यामध्ये. झालाय सर. आणि मी आले खास सगळ्यांना भेटायला, कारण काही चेहरे अंधुक होत चालले होते खरंच आले. आणि त्याच्यामुळं मी आज इथे आहे. कारण जागावपणा आठवला मला असं वाटतं तुमच्या बोलण्यातून की कालिदास हा शारीरिकदृष्ट्या बदल झाला नाही त्याच्यामध्ये, कारण सर्वजण कालिदासला ओळखतात. कालिदास जसं सगळ्यांनी सांगितलं तसं नाही. कालिदास हुशार मुलगा होता आणि आयडियल होता आमच्या क्लासचा. हुशार होता म्हणजे काय? आता नाही तो. आता तुमचं कौतुक जे मुलं करत नाहीत सर्व मुली करतात, याचं रहस्य काय? मी कृष्णाला आदर्श समजतो, त्याचं कारण असू शकतं. छान वाटलं शिक्षकांना भेटून, सरांना भेटून. आणि जे आमच्या मैत्रिणी आहेत ते बऱ्याच काळापासून दूर होत्या. त्यात पूनमचा चांगला मोठा हात आहे त्यांना एकत्र करण्यात. मानवी मन हे जणू विविध पंचतत्वांपासून बांधलेलं एक धरण आणि या धरणातील आठवणींना मोकळे करण्याचा आणि भावना व्यक्त करण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्नेह मेळावा आहे. धाराशिवच्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयाच्या सन 2004 10वी बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात 18 मे रोजी संपन्न झाला. जगण्यासाठी अनेक नाती आवश्यक असतात, त्यापैकी मैत्री हे एक महत्त्वाचं नातं. या नात्याची वीण घट्ट ठेवण्यासाठी नेहमी तुझ्यासोबत म्हणत आयुष्यात पुन्हा भेटत राहू असं अभिवचन एकमेकांना देताना यावेळी सर्व विद्यार्थी दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व माजी शिक्षकांचा सत्कार केला आणि शिक्षकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सेवानिवृत्त शिक्षक शिवानंद दळगडे, शिवराज अवसेकर, सिराज मुगळे, भुजबळ, आवटे, प्रशांत माने, आळंगे, शेंडगे, चिकुंद्रे, स्वामी, सुवर्णा कांबळे, देशमुख आणि मुलाणी मॅडम आदी उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी कालिदास जाधव, धर्मराज जाधव, नयूम शेख, अभिषेक औरांदे, श्याम बुका, सतीश पुजारी, रमेश वडदरे, गजानन सूर्यवंशी, रुपेश हलिंगे, नंदकिशोर पेटसांगवीकर,
नागनाथ कासार, सचिन भगत, किशोर सुरवसे, अभिजित कांबळे, पूनम पवार, लीना जाधव, तृप्ती सगर, निकिता बुये, स्नेहा जमादार, अंजली पवार, दीपाली भोसले, शीतल हुंडेकर आदी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. मुलीमध्ये विद्यार्थिनी याचा अर्थ होतो मुलगी. तुम्ही कालिदासच का निवडला? सॉरी कारण मी त्याच्यासोबतच असते ना नेहमी. मग तो खोडकर होता का? भरपूर होता माझ्या नजरेत होता. बरं, मला नेमकं म्हटली गोष्ट काय सांगायची आहे, कालिदास मला जेव्हा भेटला शाळेत आल्यानंतर त्यानं म्हणाला की तुम्ही जास्त खोडकर होता. त्याच्या नजरेत मी असेल कदाचित. कसं वाटतं 21 वर्षानंतर शाळेत? खूप मस्त. रात्री झोप नाही आली, एकदम मस्त. पुन्हा त्याच मित्रमैत्रिणीसोबत त्याच वर्गामध्ये त्याच डेस्कवर बसून गप्पा मारताना कसं वाटतं? खूप मस्त वाटलं, एकदम मज्जा, एन्जॉय केलो. तो दिवस परत अनुभवता आलं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे शाळेची दिवस. आणि आज आपण जे आयुष्यामध्ये जगतो, शाळेची दिवस आठवल्यानंतर काय स्मरणात येतं आवर्जून? म्हणजे लहानपण होतो तो तेव्हा एकदम निष्पाप होतो, पण आता निष्पाप नाही राहिलो. आता भरपूर पाप होऊ लागले. सॉरी, ठीक आहे, आता भरपूर पाप होऊ लागले असं म्हणणं? नाही. तेव्हा म्हणजे तेव्हाचे मन वेगळं होते. आता जसं दिवस वाढले, जसं वर्ष वाढले, मुलांमध्ये मुलीमध्ये चेंजेस झाले, विचार करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. पण त्या गोष्टीचा दिवस आणि तो दिवस आणि आज दिवस आमचे तसेच निष्पाप मन आहेत. तेव्हा मुलं होतं, आता मुलांची आई झाली. सेम. काय आठवणी शेअर करायला? शाळेची खूप काही आठवणी आहेत. आता सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटलो, पहिल्याचे सगळे आठवणी आठवलेत. आता शिक्षकांना भेटलो, सगळं खूप छान वाटायला. खूप चेंज पण झालं इथं आल्यापासून. वर्ग क्लास चेंज झाले, आता खूप काही हे झाले, प्रगती झाली आहे. शाळेच्या त्या खोड्या आठवल्या का डेस्कवर बसल्यानंतर? खूप कोण होती खोडकर मैत्रिणी? खोडकर खूप काही होते, हिने पण होते. आठवणी आपण? मला मार खाल्लेलं भरपूर आठवतं. ज्यावेळेस मॉनिटर असायचं, आमच्या बोर्डावर नावं लिहायचं आणि सर आले किंवा मॅडम आल्या की ज्यांची नावं आहेत त्यांना उभं करायचे आणि मारायचं. त्याच्यामध्ये कालिदासचा भरपूर हात आहे आम्हाला मार खाऊ घालण्यामध्ये. हो, सर्व मुली कालिदासला टार्गेट करताना दिसत होतं. तो मॉनिटर असायचा आमच्या क्लासमध्ये. अच्छा. तो हुशार होता त्यावेळेस आणि तो आमची नावं लिहायचा, त्यामुळे त्याचा खूप सहभाग आहे आम्हाला मार खाऊ घालण्यात. प्लस अजून आठवणी असं आठवतात की बेंचवर बसून जेवण करणे किंवा त्या पटांगणात बसून जेवण करणे, सगळे रिंगण करून, प्लस खो खो खेळणे, कबड्डी खेळणं, हे सगळं आठवतं त्यावेळेस सगळं. आणि आता बसल्यावर खूप छान वाटतंय. त्या पुसट होणाऱ्या आठवणींना, नावांना आणि चेहऱ्यांना आज उजाळा भेटलाय. आणि खरं सांगू तुम्हाला सगळ्यांना भेटून मला इतका आनंद झालाय सर. आणि मी आले खास सगळ्यांना भेटायला, कारण काही चेहरे अंधुक होत चालले होते खरंच आले. आणि त्याच्यामुळं मी आज इथे आहे, कारण या सगळ्यांना भेटायचं होतं आणि मला शिक्षकांना भेटायचं होतं, त्यामुळे आज मी इथे आले. आणि हे सगळं आयोजन कालिदासनी, पूनमनी, धर्मराजनी केलं, त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानते. त्यांच्यामुळं आज मला इथं येता आलं. 21 वर्षानंतर वर्गमित्र मैत्रिणीसोबत भेटल्यानंतर चेहरे ओळखू आले का? आणि तेच सांगितलं, काही चेहरे पुसट झाले होते ते आत्ता आठवले, काही जणांचा आगावपणा आठवला. मला असं वाटतं तुमच्या बोलण्यातून की कालिदास हा शारीरिकदृष्ट्या बदल झाला नाही त्याच्यामध्ये, कारण सर्वजण कालिदासला ओळखतात. कालिदास जसं सगळ्यांनी सांगितलं तसं नाही, कालिदास हुशार मुलगा होता आणि आयडियल होता आमच्या क्लासचा. हुशार होता म्हणजे काय? आता नाही तो? कालिदास, सर्व मुली तुमच्यावर आरोप करतात खोडकरपणाबद्दल आणि सर्वच बाजूनं. लहानपणापासूनच त्यांना अधिकार दिलेला आहे तो. कारण बोर्डावरती ज्यावेळेस मॉनिटर होतो, नावं लिहायचे, नावं लिहित असताना कोणी चॉकलेट दिलं तर त्याचं नाव लिहायचं नाही, त्याच्यामुळे ते मार खायचे. पण मार खाऊन ते आज चांगल्या पदावरती, चांगल्या कार्यरत आहेत समाजामध्ये, याचा आनंद वाटतो बघून. आणि आज जे आम्ही विद्यार्थी सगळेजण जमलोत, म्हणजे मित्र कंपनी 2004ची बॅच आमची 10वीची एकत्र येऊन 21 वर्षानंतर जमल्यानंतर कळतंय की कोण कुठे काय करतोय. पण आनंद वाटतोय की सर्वजण योग्य ठिकाणाला, योग्य स्थानावरती
स्थानापन्न झालेले आहेत. समाजामध्ये काय योग्य उंचीवरती त्यांनी आपले स्टेटस निर्माण केलेलं आहे. आज 21 वर्षानंतर यांना सगळ्यांना भेटल्यानंतर टेन्शन, स्ट्रेस जे की आपलं एकमेकापासून दुरावा निर्माण झालेला होता तो एकत्र आज आलेला दिसतोय. आणि ही जी आठवणीची शिदोरी आहे ही शिदोरी आयुष्याच्या कडपर्यंत आम्हाला सुखात ठेवल हेच आम्हाला वाटतं. बरं, मला आवर्जून या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा काय तुम्हाला, तुमचं कौतुक जे मुलं करत नाहीत सर्व मुली करतात, याचं रहस्य काय? मी कृष्णाला आदर्श समजतो, त्याचं कारण असू शकतं. मला खूप छान वाटलं शिक्षकांना भेटून, सरांना भेटून, आणि जे आमच्या मैत्रिणी आहेत ते बऱ्याच काळापासून दूर होत्या. त्यात पूनमचा चांगला मोठा हात आहे त्यांना एकत्र करण्यात. मित्रामध्ये आता डॉक्टर असतील, कालिदास असेल किंवा सर्वांनी सगळ्या व्यवस्थित प्रकारे सगळा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तसेच पुढचा कार्यक्रम मध्यमन विद्यालयाला जेवणाचा प्रोग्राम असेल इथून, आणि सगळे शिक्षक, शिक्षिका, मित्र, मैत्रिणी सर्व मिळून भोजनाचा आनंद घेणार आहोत. आज तुम्ही शाळेतले विद्यार्थी दिसतो सर, फक्त युनिफॉर्म नाही तुमच्याकडे? हो, युनिफॉर्म नाही नसलो तरी आमचे हृदय अजून थोडं बालपणातच आहे. म्हणजे 21 वर्षांनी आम्ही एकत्र जमलो आहोत आज इथे, आणि गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यासाठी बरेचसे आता आमच्या वर्गातील पुणे, मुंबई किंवा बाहेरून इतर गावातनं मोठे अधिकारी झाले आहेत, बरेचसे आर्मीमध्ये आहेत आणि शिक्षक आहेत, बरेचसे क्लासमेट सगळे एकत्र आलो, तर खूप चांगलं वाटलं आम्हाला. एक वेगळाच आनंद वाटला, कारण 21 वर्षानंतर त्यांना आम्ही भेटलो, ते आम्हाला बोलायला लागले, आणि त्यावेळेसचा त्याचा चेहरा आणि त्याच्या शरीरयष्टीमध्ये झालेला आजचा बदल हे पाहिल्यानंतर काही मुलं त्यावेळेस एकदम लुकडे हडकुळे होते, आणि आता जाड जूड ढेरी असलेली मुलं पाहिल्यानंतर आम्हाला हे हसू यायला लागलं की बाबा एवढे मोठे मुलं आमच्या समोर लहानाची मोठी झाली. आणि इतकंच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या उद्योगामध्ये असतील, नोकऱ्यामध्ये असतील, औद्योगिक क्षेत्रामध्ये असतील, प्रत्येक ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी करतोय असं ज्यावेळेस मुलं म्हणत होती त्यावेळेस आम्हा सर्व शिक्षकांना अतोनात असा आनंद होतो. आणि 2004ची बॅच ही बोर्डात येणारी आमची पहिली बॅच झाली. एक हुशार विद्यार्थ्यांची बॅच म्हणून आम्ही या 2004च्या बॅचकडे पाहतो. आणि हे विद्यार्थी समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहेत याचा निश्चितच आम्हाला आनंद होतो. आणि त्यांनी अशाच प्रकारची या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी असंच आम्हाला वाटतं. ज्या वेळेस शिष्य मोठा होत असताना, कर्तृत्ववान होत असताना, श्रमाची कास धरणारा असताना निश्चितच कोणत्याही गुरुला आनंदच होत असतो. ते विद्यार्थी नसतात तर ते आमचे मुलंच, आमचे अपत्यच असल्यासारखे ते आहेत. आणि ज्याप्रमाणे वडिलांना आनंद होतो त्याचप्रमाणे गुरुला सुद्धा तितकाच आनंद होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी ओळखू सुद्धा शकलो नाही. मुलं असतील, मुली असतील, जे स्थानिकला होते कुठंतर संपर्क असायचा त्यांचा, पण बाहेरगावी जे आहेत मुलं वेगवेगळ्या इथनं 10वी होऊन गेल्यानंतर, 10वी 12वी झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन अतिशय चांगलं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. 2004ची बॅच खरंच आनंद वाटला. 2004ला आमच्या या बॅचने आमचं शाळेचं नाव उज्ज्वल केलं. बोर्डात पहिली विद्यार्थिनी गुरु कुमारी गुरु त्या ठिकाणी, अश्विनी गुरु त्या ठिकाणी आली. त्याबद्दल त्या बॅचचं म्हणावं तेवढं कौतुक या ठिकाणी. 3-4 त्यावेळेसची शाळा, शिक्षण पद्धती, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं आणि आजची शिक्षण पद्धती, आज विद्यार्थी आणि शिक्षकामधील नातं, काय फरक वाटतो सर? खरं पाहिलं असता पूर्वीचं शिक्षण आणि शिक्षण पद्धती, त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातले जे नातेसंबंध होते ते नातेसंबंध गुरु शिष्य ज्या प्रकारे त्या प्रकारे आई मुलासारखं, वडील मुलासारखे नाते आज रुजत असताना पाहायला मिळत होती त्यावेळेस. पण आज थोडंसं या नवीन शैक्षणिक पद्धतीनं मोबाईलमुळे हे एकमेकापासून दूर गेलेले आहेत हे असं दिसून येतं. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.